आम्हाला वगळा गतप्रभजणी होतील तारांगणे, असं कविवर्य केशवसुतांनी कलावंत आणि सारस्वतांच्या संदर्भात म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, की माणसाच्या दैनंदिन जीवनात आनंदाचे, उत्साहाचे रंग कुणी भरले असतील तर ते कलावंतांनी. अशा अनेक कलांनी, कलावंतांनी व त्यांच्या कलाविष्कारांनी समृद्ध असलेली आपली ही अंबानगरी विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या नगरीने अनेकानेक नररत्ने कलाक्षेत्राला दिलेली आहेत. अनेक साहित्यिक, नाटककार, संगीतकार, कवी, अभिनेते यांनी आपल्या प्रतिभेने रसिक मनाला तृप्त केले आहे. अशाच कलावंतांच्या मांदियाळीतील एक प्रतिभावंत व्यक्तिमत्व म्हणजे आमचे लाडके गोटू उर्फ कैलासवासी श्री अनंत अभ्यंकर. ह्यांचा नाट्यप्रवास तसं म्हटलं तर अचानकच सुरू झाला. मुळात अनंत क्रीडापटू म्हणून प्रसिद्ध असलेले, क्रिकेट, टेबल टेनिस या दोन्ही क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवलेले, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या पारेषण विभागात ते कार्यरत होते. इतर डिपार्टमेंट्स प्रमाणे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या सुद्धा एकदा नाट्य स्पर्धा घोषित झाल्या होत्या. कलावंतांचा शोध सुरू झाला. हे कलावंत म चे कर्मचारी असणं अनिवार्य होतं. तेव्हाच एका वरिष्ठांच्या अनुभवी नजरेला श्री अनंत अभ्यंकर यांच्यातील स्पार्क लक्षात आला. भारदस्त आवाज, देखणे व्यक्तिमत्व असलेल्या गोटूंना प्रथम मंडळाच्या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. अशा अपघाताने मिळालेल्या संधीचे त्यांनी खरोखर सोने केले. बहुत निद्रा मोडू नये या त्यांच्या प्रथम नाटकाला सगळी प्रथम पारितोषिके मिळाली. त्यानंतर त्यांचा नाट्यप्रवास अखंडपणे सुरू राहिला. येरू, रिअल अँगल, मंतरलेली चैत्रवेल, ज्याचा त्याचा प्रश्न, कुसुम मनोहरलेले, ती फुलराणी, चाहूल, लाली, यलगार, अकस्मात, गाईच्या शापाने, बेईमान, सुखांशी भांडतो आम्ही, तुझ्या माझ्यात, काळा वजीर पांढरा राजा, खजिन्याची विहीर, मान्यतेच्या झग्याखाली, राशोमान अशा एकापेक्षा एक सरस नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला. स्पर्धा, बक्षिसे, क्रमांक ह्यांच्या सीमारेषा ओलांडून त्यांनी स्वयंप्रतिभेचा आनंद घेतला. प्रत्येक नाटक ते जगत होते. आपल्या दमदार आवाजाने प्रेक्षकांना खिळवून ठेवत होते. त्यांची अर्धांगिनी वनश्री सुद्धा नाटकामधून अभिनय करत होती. तिथेच यांची गाठ पडली आणि नंतर या दाम्पत्याचा एकत्रितपणे यशस्वी नाट्यप्रवास सुरू झाला आणि तो दीर्घ काळ तसाच सुरू होता. परंतु दुर्दैवाने अचानकपणे त्यांची प्रकृती बिघडली. साधे दुखणे हळूहळू विकोपाला गेले आणि 24 नोव्हेंबर 2019 रोजी हा अत्यंत गुणी, प्रतिभावान अनंताच्या प्रवासाला निघून गेला. अमरावतीच्या रंगभूमीवरील एका तेजस्वी ताऱ्याला रसिक अंतरले. आजही रसिकांची मने त्यांच्या स्मृतीने भरून येतात. गोटूभाऊ, अमरावतीची ही रंगभूमी, रसिक आणि आमच्यासारखे स्नेहीजन तुम्हाला कधीच विसरणार नाहीत. यावर्षीचा अद्वैत विदर्भ करंडक 2026 आपणास आम्ही आदरपूर्वक समर्पित करत आहोत.